हॅलो नमस्कार, मी संगीता तडे आणि सेलिब्रिटी गप्पा टप्पांमध्ये आज आपण अशा सेलिब्रिटींना भेटणार आहोत ज्यांनी त्यांच्या येणाऱ्या मूव्हीमध्ये आधीच एवढी धमाल केलेली आहे की बाई पण भारी देवा या मूव्हीचे सर्व कलाकार आपल्या आवाजच्या ऑफिसमध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं खूप खूप स्वागत. ह्या मूव्हीविषयी तुमच्याकडनं आम्हाला जास्त ऐकून घ्यायला आवडेल. सुकन्या मॅडम, आमच्या चित्रपटामध्ये काय दाखवलं आहे आणि काय सांगायचं आहे तुम्हाला ऑलरेडी कळलेलं आहे. तुमच्या ह्याच्यातनंच आम्हाला कळलं प्रस्ताविकमधनं, आणि ज्या पद्धतीने तुम्ही तयार झाला आहेत त्याच्यातच सगळं आलं आहे. पण आमचं बाई पण भारी देवा म्हणजे बाई पण भारी देवा आणि बाई पण भारी देवा असं आहे. आणि हे आपण सगळ्याजणी रोज अनुभवतो. आणि तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येकीला आपण कुठेतरी दिसणार आहोत, शोधता आहेत. तेच आमच्या चित्रपटाचा उद्देश आहे. एकतर तुम्ही खूप छान दिसताय, खूप सुंदर दिसताय तुम्ही. आणि प्रत्येक महिलेला आपलं प्रतिबिंब या फिल्ममध्ये दिसेल अशा या कॅरेक्टर्स आहेत. प्रत्येक सीन बघताना असं होईल की अरे हो, खरंच हे आपल्या आयुष्यात घडतं, हा तर आपला रोजचा दिवस आहे असं अगदीच वाटू शकतं. त्यामुळे सगळ्यांनी बघावा, फक्त महिलांनी नाही तर त्यांच्या नवऱ्यांनी, सासऱ्यांनी, मुलांनीसुद्धा बघावा असा चित्रपट आहे. असं म्हणता येईल की जी काही नाती लहानपणीची असतात, जी विरून जातात काळानुरूप, आणि काही वर्षानंतर ती पुन्हा उमगतात. तर हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की आपली नाती जपली पाहिजेत. नो डाऊट लग्न झाल्यानंतर खूप नवीन नाती पण आपल्याला जोडावी लागतात, पण जुनी नाती विसरू नये हा मेसेज ह्या फिल्ममधनं सगळ्यांनाच मिळेल. तर एकदम 14 वर्षानंतर पुन्हा आणि मेन म्हणजे ह्या सगळ्या जणींबरोबर काम करताना खूप धमाल आलेली आहे. पण काही अनुभव आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. 14 वर्षानंतर आले, कारण मी स्वतःहून तो निर्णय घेतला होता. मला ती फेज एन्जॉय करायची होती. लग्न, मुलाला वेळ. मुलगा आता 9 वर्षाचा झाला, म्हणजे निदान आईला सांगू शकतो की आजी मला पोळी भाजी दे. म्हणून मग मी बाहेर पडले. आणि मी बाहेर पडले म्हणण्यापेक्षा असं म्हणेन की मला माझ्या नवऱ्याने, माझ्या आईने आणि मुलाने धक्के मारून बाहेर काढलं की तू जा. सो जसं म्हणतात की एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष, म्हणजे स्त्रीच्या मागे पुरुष असतो, तसंच एका यशस्वी स्त्रीमागे पण पुरुष असतो असं म्हणेन मी. मला खरंच त्याविषयी एक किस्सा तुमच्याकडनं ऐकायचं की खरोखर तुम्ही मंगळागौरची प्रॅक्टिस केली? हो, जसं ह्या 6 जणी चित्रपटात प्रयत्न करतात या स्पर्धेत भाग घेण्याचा आणि नाच शिकण्याचा, तर आम्ही आमच्या 6 जणींची वयंसुद्धा तीच आहेत. त्यामुळे आम्हालाही तशीच तयारी करावी लागली. डान्सशी फारसा संबंध उरला नव्हता. त्यामुळे अचानक कंबर बोलायला लागली, गुडघे बोलायला लागले. हे आपलं या वयात जे होतं ते सगळं झालं. पण आम्ही ते एन्जॉय केलं. आणि ह्या 6 कॅरेक्टर्ससुद्धा आणि आम्ही 6 जणीसुद्धा त्यातून गेलो की हे लक्षात आलं की आपण ठरवलं तर नक्कीच करू शकतो. म्हणजे रोहिणी मावशीचे गुडघे, पाय ते गाणं शूट करत असताना सुजले होते, तरीसुद्धा तिने ठरवलं मनाशी आणि तिने ते पार पाडलं. म्हणजे आपण हे कोणीही करू शकतो. खरं सांगू का, मूवी पाहताना जेव्हा आपण म्हणतो एखादं कॅरेक्टर आपण फॉलो करतो, तर आमच्या सखी कालपासून ती साडी, ती ज्वेलरी हे सगळं फॉलो करत होते. तर जाता जाता तुमच्याकडनं मला महिलांसाठी असं एक संदेश पाहिजे नाही की महिलांनी खरंच आपण म्हणतो ना की एखाद्याला फॉलो करतो तर फक्त ज्वेलरी आणि साडीपुरतं नाही, तर एखादा असा काही संदेश की जो त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या आयुष्यात तो खरंच उपयोगी येणार आहे. नाही, मी तर सांगेन कोणालाही फॉलो करू नका. शेवटी तुमचं मन तुम्हाला जे सांगतं तेच खरं असतं. त्यामुळे जर फॉलो करायचं असेल तर फक्त स्वतःच्या मनाला करा. तेच. आणि आपली जी स्वप्न आहेत ती आपणच पूर्ण करायची आहेत. त्याच्यासाठी बाकीच्यांची मदत होऊ शकेल, पण निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याचा ध्यास घ्या आणि सगळ्यांवरती मात करून तुम्ही ती स्वप्न पूर्ण करू शकता. फक्त त्याचा ध्यास घेतला पाहिजे. स्वतःमधले सुप्त गुण ओळखा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही जर स्वतःवर प्रेम केलं तर अख्खं जग तुमच्यावर करेल.